श्री गणेशाय नमः. तिसरा अध्यायाला प्रारंभ झाला. गणपतीला नमस्कार केला. कार्य कोणते राहो, सर्वप्रथम गणपती पूजला जातो. लग्न राहू द्यात. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं, आहे की नाही? एवढंच काय, एखादी गणगवळण राहू द्या तरी पहिला मी गण गाईला, बरोबर की नाही? पहिल्यांदा गणपती गावा लागतो, गणपतीची प्रार्थना करावी लागते. ज्ञानेश्वरी पासून कादंबऱ्यापर्यंत प्रत्येक लिहिणाऱ्या कवीने प्रथमतः गणपतीची स्तुती स्तवन केलेले आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वरी सुद्धा ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू, गणपतीचं वर्णन केलेलं आहे. याही ठिकाणी श्रीधर स्वामींनी गणपतीला नमस्कार केला. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. आता सीताराम या दोघांनाही नमस्कार केला. तुम्ही संत श्रोते भाविक, कवी मुद्रा रत्न परीक्षक, श्रोता देखोनी मृगांक, वक्ता सोमकांत पाजरे. बघा, तुम्ही संत आहात, तुम्ही श्रोते कोण आहात? संत आहात. तुम्ही भाविक आहात, तुम्ही भाविक आहात, भावना प्रधान आहात. कवी मुद्रा रत्न परीक्षक, श्रोता देखोनी मृगांक, वक्ता सोमकांत पाजरे. तुम्ही कवी, तुम्ही श्रोते कवी रूपी रत्नाचं परीक्षण निरीक्षण करणारे आहात. कवीचे गुणरूपी रत्न पारखणारे तुम्ही आहात. तुम्ही रत्न पारिख्य आहात, तुम्ही परीक्षक आहात. श्रोता देखोनी मृगांक, वक्ता सोमकांत पाजरे. श्रोता जर चंद्र रूपाने दिसला तर वक्ता सोमकांत मण्यासारखा, म्हणजे चंद्रमण्यासारखा पाजरू लागतो. चंद्रमणी जो आहे तो चंद्रमणी काय करतो? चंद्राला पाहिलं की तो पाझर सोडतो, पाना सोडतो. तसा वक्ता पाना सोडतो केव्हा? श्रोता चांगला ऐकणार असेल तेव्हा. तुम्ही बोध समुद्राची मुक्ते पवित्र आहे, तुम्ही बोध रूपी समुद्रातील मोती आहात. की चैतन्य नभीची दिव्य नक्षत्रे, तुम्ही चैतन्य रूपी आकाशातील नक्षत्र आहात. की वैराग्यवनीची सुमने विचित्र संत रूपे विकासली. वैराग्यवनीमध्ये जे सुमन म्हणजे लता, वेली, झाडं जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, तुम्ही वैराग्य रूपी वनीचे झाडं आहात, किंवा वैराग्य रूपी वनीत असलेले वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही झाडे आहात. श्रोत्यांचं कौतुक या ठिकाणी श्रीधर स्वामी करतायत. निवडली रामकथामृत पात्रे, की ज्ञानभरित पिकली क्षेत्रे, की भजन पंथीची सरोवरे संतरूपी भरली हो. निवडली रामकथामृत पात्रे, तुम्ही रामकथा अमृतासारखी ग्रंथ श्रवण करणारे, तुम्ही जणू काही रामकथा अमृत साठवून ठेवणारे पात्र आहात. ज्ञानभरीत पिकली क्षेत्रे, तुम्ही ज्ञानाने परिपूर्णपणे भरलेले क्षेत्र आहात, जमीन आहात. की भजन पंथीची सरोवरे संतरूपी भरली हो, तुम्ही भजन मार्गाची सरोवरे आहात. आणि त्या सरोवरात पाणी लागतं ना, सरोवर कशाने भरले जातात? पाण्याने. तुम्ही भजन मार्गातील संत आहात, सरोवरातील संत आहात, सरोवरातील संत राजहंस आहात. किंवा सरोवरात जशी पाण्याला किंमत आहे, तसं भजन पंथात श्रोत्याला किंमत आहे. आणि तुम्ही संत रूपाने तशा पद्धतीने सरोवर, भजन पंथाचं सरोवर तुमच्या रूपाने शोभून दिसतंय. की भव जलद जला प्रभंजन, ज्ञानेश्वरीतील शब्द आहे हा. तुम्ही जेव्हा ज्ञानेश्वरीचा अवलोकन कराल, ज्ञानेश्वरीचं चिंतन कराल, ज्ञानेश्वरीचा अभ्यास कराल, त्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीचे शब्द पाहायला भेटतील. गुरुरायाचं वर्णन करत असताना तिथं असा शब्द आलाय, भव जल दजाल प्रभंजन, भव जलद जाल प्रभंजन. काय शब्द आहे? भवरूपी जलद जाल प्रभंजन, म्हणजे संसारूपी ढग विस्कटून टाकणारे तुम्ही वायू आहात. प्रभंजन म्हणजे वायू, वारा. अज्ञान तिमिर छेदक चंड किरण, तुम्ही अज्ञान तिमिराचा नाश करणारे सूर्य आहात. चंडकिरण म्हणजे सूर्य. जो का मदगज विराधक पंचानन, जणू काही माजलेला हत्ती फाडणारे तुम्ही सिंह आहात. मत्स्य कानन दहन दो, मत्सर कानन दहन दो. मत्सर हा दोष आहे,
त्या दोषरूपी कानन वनाला जाळणारे तुम्ही आहात. रामविजय ग्रंथ वैरागर. रामविजय ग्रंथ हा जणू काही समुद्र आहे. वैरागर म्हणजे समुद्र. साहित्य रत्न निघती अपार. त्यामधून अपार साहित्य रत्न बाहेर निघतात. ही तुम्ही अंगीकारावी वारंवार कासे अशी प्रथावे. तुम्ही त्या रत्नाचा स्वीकार करावा अशी वारंवार तुम्हाला काय प्रार्थना करायची गरज आहे? कमळ कोशिता मकरंद बरा, हे न लगे सांगावे भ्रमरा. कमळामध्ये चांगला मकरंद असतो, हे वारंवार भ्रमराला सांगावं लागत नाही. राजहंसासी घे मुक्त चारा ऐसे किमर्थ प्रथावे. राजहंस जे असतात ते फक्त मोती खातात. राजहंस काय खातो? मोती खातो. मग त्याला हे मोती येत रे बाबा खा असं म्हणून काय प्रार्थना करावी त्याची? शीतळ होई चंद्रमंडळा कासया सांगावे वेळोवेळा. चंद्र आधीच शीतळ असतो आणि चंद्राला कशाला म्हणायचं का तो अजून शीतळ हो? मित्रासी प्रकाशागळा पाडी कासया म्हणावे. सूर्य आधीच सगळ्या जगाला प्रकाश देतो, सूर्याला कशाला म्हणायचं का तू प्रकाश दे? संतासी धरा क्षमा शांती ऐसे वदे तोची मंदमती. संतांना जो म्हणतो की तुम्ही शांती धरा असा बोलणारा कोण असतो? मंदमतीचा असतो, म्हणजे मूर्ख असतो. प्रेमळासी करी भक्ती सांगावे न लगेची हे. प्रेमळ मनुष्याला भक्ती करायला सांगावं लागत नाही, तो आपोआपच भक्तीमध्ये राहत असतो. तैसे पंडित तुम्ही ज्ञानघन करा सुरसराम कथा श्रवण. तसं बसलेले तुम्ही जे आहेत ते सगळे कोण आहेत? पंडित आहात, विद्वान आहात, हुशार आहात, ज्ञानी आहात. तुम्ही ग्रंथाकडे लक्ष द्या. तुम्ही ज्ञानघन आहात. ज्ञानघन म्हणजे ज्ञानरूपी, म्हणजे अगाध ज्ञानी तुम्ही आहात. ज्ञानघन म्हणजे अगाध ज्ञानी तुम्ही आहात. करा सुरसराम कथा श्रवण हे वारंवार म्हणता दूषण वक्ते असे जगटेल. आता तुम्हाला पुन्हा पुन्हा रामकथा ऐका म्हणणं म्हणजे जणू काही वक्त्यांनी स्वतःच्या अंगावरती दूषण लावून घेण्यासारखं आहे. करा सुरसराम कथा श्रवण हे वारंवार म्हणता दूषण वक्ते असे जगटेल. तसं दूषण वक्त्याला लागू नये म्हणून असो पूर्वाध्यायी कथा निश्चिती असू द्यात. पहिल्या अध्यायामध्ये पूर्वाध्यायामध्ये आपण काही कथा ऐकल्या. सांगितली रावणाची उत्पत्ती, रावण कसा उत्पन्न झाला हे आपण ऐकलं. कौशल्या दशरथ अयोध्येप्रती नेऊनी विधी स्थापिली. कौशल्या दशरथ यांना विधी म्हणजे ब्रह्मदेव घेऊन कुठे गेला? अयोध्येला घेऊन गेला. सूर्यवंशभूषण अद्भुत. सूर्यवंशाचं भूषण असलं आश्चर्य का सगळ्या जगाने ज्याच्याकडे आश्चर्याने पाहावा असा राजा दशरथ. अयोध्यापती राजा दशरथ ज्याची पट्टराणी विख्यात कुशल बहुत कौशल्या. त्या राजाची पट्टराणी म्हणून कोण मिळू लागला? कौशल्या. सुमित्रा कैकेयी स्वरूपवंत. सुमित्राही दिसायला सुंदर होती, कैकेयी दिसायला कशी होती? सुंदर होती. दोघी शिवर ही राव दशरथ. आणि मग या दोघींसोबतही राजा दशरथांनी लग्न केलं. कोणासोबत? सुमित्रेसोबत आणि कैकेयी सोबत. आणि 700 परिणीत भोगांगना सुंदरा. अजून किती बायका केल्या? 700 बायका. कोणाला होत्या? दशरथाला. ज्ञानकळा कौशल्या सती. कौशल्या ही साक्षात ज्ञानरूपी कळी होती, ज्ञानपुष्प होती. सुमित्रा केवळ सद्भक्ती. सुमित्रा ही केवळ भक्तीचं रूप होतं. कैकेयी ते कपट प्रकृती रजतमयुक्त सर्वदा. कैकेयी मात्र कपट प्रकृतीची होती, रजतमाने युक्त होती, सदा सर्वदा ती अमंगळ होती. केवळ विवेक मूर्तिमंत तोचे अजापाळ सूत. परंतु अजाचा सूत ज्याचं नाव दशरथ तो केवळ विवेकवंत होता. बघा इथं तिघांना 3 प्रकारची उपमा देऊन दशरथ राजाला 4थी उपमा दिली. कौशल्याला म्हटलं ज्ञानी, सुमित्राला म्हटलं सद्भक्ती, कैकेयीला म्हटली कपट प्रकृती आणि दशरथ राजाला म्हटलं विवेक मूर्तिमंत विवेक. जो परमयोद्धा रणपंडित धनुर्विद्या सर्व जाणे. दशरथ राजा हा परम योद्धा होता आणि धनुर्विद्या त्याला चांगली अवगत होती. अंधरा माझी शब्द उडता तेथेची बाण मारी अवचिता. धन्य त्याची हस्तकुशलता वीर दशरथा ऐसा नसे. अंधारात जर एखादा शब्द ऐकला आणि तिथं जर बाण मारला तर बरोबर जिथून शब्द आला होता तिथेच त्याचा बाण लागायचा अंधारात. एवढी त्याच्या हातामध्ये जादू होती. कोणाच्या? दशरथ राजाच्या. इतका तो हस्तकलेमध्ये धनुर्विद्येमध्ये निपुण होता. वीर दशरथा ऐसा नसे कोणी. दुसरा दशरथासारखा वीर कोणी नव्हता त्या काळी पृथ्वी तलावर. परिपोटी नसे पुत्र संतान.
तेने राजेंद्र असे उद्विग्न, परंतु पोटी पुत्र संतान नव्हतं, लेकरू बाळ नव्हतं. म्हणून राजा सारखा उद्विग्न असायचा, दुःखी असायचा, खेद असायचा. त्याच्या अंतकरणात तो खेद करायचा. उद्विग्न शब्दाचा अर्थ दुःखी. पुत्राविन शून्य सदन बोलती शास्त्रज्ञ पंडित. शास्त्रज्ञ पंडित असं म्हणतात, पुत्र जर नसेल तर पुत्राविन शून्य सदन. पुत्र नसेल तर घर असं रिकाम वाटू लागतं, शून्य वाटू लागतं. शरीर जैसे प्राणाविन. शरीर आहे पण त्याच्यात प्राण नाही, मग ते शरीर कसं वाटतं? निस्तेज, मड. तस तारुण्याविन पंचबाण. तारुण्य नाहीये आणि पंचबाण म्हणजे पाचही विषयाचं सेवन करण्याकरता तो तत्पर आहे, पण तारुण्य संपलं, काय उपयोग आहे? दयेविन व्यर्थ ज्ञान. एखादा फार ज्ञानी आहे पण त्याच्या ठिकाणी दया नसेल, काय उपयोग आहे? शांती वाचून वैराग्य. एखाद्याच ठिकाणी वैराग्य पण शांतीच नाही, काय उपयोग? तसं सगळं काय आहे पण घरात पुत्रच नाही, काय उपयोग? संपत्ती जैसे धर्मवीन पंडिता वाचून ही सभा सदन. जसं धर्माशिवाय संपत्ती व्यर्थ आहे, पंडिताशिवाय सभा व्यर्थ आहे. की करणी विन व्यर्थ ज्ञान दीपे विन मंदिर जेवी. करणी विन व्यर्थ ज्ञान म्हणजे क्रियेशिवाय. करणी बोल बोलता वाटे सोपे आणि करणे करता टिंब टिंब कापे. करणे म्हणजे क्रिया. क्रिया म्हणजे नुसतं एखादा बोलतोय पण करत काहीच नाही. मग की करणी विन व्यर्थ ज्ञान. ज्ञान आहे पण क्रिया काहीच नाही, त्या ज्ञानाचा काय उपयोग? दीपे विन मंदिर जेवी. मंदिर आहे फार चांगलं पण त्याच्यात दिवाच नाही, काय उपयोग आहे? की वेदांत ज्ञाना वाचून कोरडी उत्पत्ती व्यर्थ ज्ञान. वेदांत ज्ञान ज्या ग्रंथात सांगितलं नाही, अच्छा कोरडी उत्पत्ती व्यर्थ ज्ञान. ते ज्ञान व्यर्थ आहे, उत्पत्ती कोरडी आहे. की सत्पात्रा वाचून दान स्नेहाविन बंधू जैसा. बघा, सत्पात्रा वाचून दान. दान केलं पण ज्याला केलं तो आधीच गटार दारू पिऊन पडलाय, त्याला दान देऊन काय उपयोग? दान दिलं हे श्रेष्ठच आहे पण ते दान कसं असायला पाहिजे? सत्पात्रे असायला पाहिजे. स्नेहविन बंधू जैसा. भाऊ भाऊ आहे पण दोघात प्रेम नाही, काय उपयोग? काही उपयोग नाही. की जळेविन वापिका. वापिका म्हणजे विहीर, पाणीच नाही आणि विहीर आहे, तिचा काय उपयोग? की नृपाविन परिवार देखा. राजाच नाहीये आणि बाकी घरचा सगळा परिवार आहे, त्याचा काय उपयोग? नासिकेविन मुखा. एक जण फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. किती सुंदर आहे? काही नाही म्हणले, इतका सुंदर आहे फक्त तोंडावर नाक नाहीये. फक्त तोंडावर नाक नाही, इतका सुंदर आहे. अरे नाक नाही म्हटल्यावर त्या सुंदर तोंडाचा काय उपयोग? शोभा जैसी नाही याची. ज्या पद्धतीने नाकाशिवाय तोंडाला शोभा येत नाही, तशा पद्धतीने घरात लेकरूबाळ असल्याशिवाय घराला शोभा येत नाही. की फळे विन तरुवर. फळच नाही आणि मोठे मोठे वृक्ष काय कामाचे? की रामस्मरणाविन मंदिर. रामनामाचा जे करत नाही मंदिर बांधले ते काय उपयोगाचं? तैसा पुत्राविन वंश पवित्र सर्वथा पावन नव्हेची. पुत्र नसेल तर पुत्राशिवाय पवित्र वंश पावन होत नाही. कितीही कुलीनपूर्वीचा वंश असला तरी तो पुढे पावन होत नाही, पोटी लेकरू बाळ असावं लागतं. असो राजा दशरथ संतती लागी चिंताक्रांत. असू द्यात, राजा दशरथ कधी मला एकदा संतती होईल या बाबतीत ते चिंताग्रस्त होते, सारखी चिंता करत होते. सदा विपिने गहन हिंडत मृगया मिशे करून या. मृगया मिशे करून या म्हणजे मृगाच्या शिकारी करता शिकारीच्या निमित्ताने सदा विपिने गहन हिंडत. गहन म्हणजे फार घनदाट, विपिने म्हणजे जंगलात सदा फिरत राहायचे मृगया करत. का? चित्त लागत नव्हतं संसारात, पोटी लेकरू बाळ नाही, काय करावं? कोण फिरायचा? राजा दशरथ. नावडे छत्र सिंहासन. त्याला छत्र सिंहासन आवडत नव्हतं. नावडे चातुर्य कळा गायन. त्याला चांगलं गायलेलं आवडत नव्हतं, कला आवडत नव्हत्या, गुण आवडत नव्हते. बहुत केले प्रयत्न परी संतान नव्हेची. बाबा, भगत, गंडे, दोरे सगळं केलं पण पोटी लेकरू बाळ काय होता दिसेना. तो दशरथ ते स्वप्न देखिले दोघे पुरुष आपण वदिले आणि एके स्त्रियेसी मारिले अपराधेविन सर्वथा. त्यावेळेला असं घडलं, राजा दशरथाला एक स्वप्न पडलं. स्वप्न त्याने असं पाहिलं की त्यांनी 2 पुरुषाचा आणि एका स्त्रीचा वध केला अपराध नसताना. हे स्वप्न कोणाला पडलं? दशरथाला. स्वप्न पडल्याबरोबर गजबजून उठिला त्वरित, झोप सोडून दिली उठून बसला.
कोणाशी न बोले मुकवत, एकदम मुक्यासारखा राहिला, कोणाशीच काही बोलला नाही. पण सकाळी उठल्याबरोबर वसिष्ठ ग्रहास जाऊन त्वरित नमोनी स्वप्न सांगत असे. वसिष्ठ गुरुदेवाच्या घरी गेले आणि हात जोडून उभे राहून त्यांना सांगू लागले, मी असं असं स्वप्न पाहिलं. गुरु बोले, हे दुष्ट स्वप्न. गुरु म्हटले, राजा दशरथा, तुझे स्वप्न पाहिले हे दुष्ट स्वप्न आहे, वाईट स्वप्न आहे. 3 श्वापदे येई वधोन. आता तू एक काम कर, 3 कुठले तरी श्वापद जनावर मारून आण. श्वापद म्हणजे जनावर. काही ठिकाणी श्वापद शब्दाचा अर्थ कुत्र होतो. मग याची शांती करून दोष निवारण करावे. मग शांती करू आणि दोषातून तुझं निवारण होईल. गुरु आज्ञेने ते दिवशी राजेंद्र निघाला मृगयसी. गुरुची आज्ञा मिळाल्याबरोबर त्या दिवशी राजेंद्र, राजाचा इंद्र म्हणजे त्या अयोध्या नगरीचा राजा, मालक असा राजेंद्र मृगयसी निघाला, शिकार करण्याकरता निघाला. वासरमणी गेला असतासी. वासरमणी म्हणजे काय शंभू? वासरमणी म्हणजे समर्थ काय रे? निरंजन काय रे? वासरमणी म्हणजे सूर्य. ह्यांद्र्यावर लक्ष दे जा ना. वासरमणी गेला असतासी परी श्वापद न सापडे. सूर्य अस्ताला गेला, परंतु जनावर मात्र काही सापडलं नाही, श्वापद सापडले नाही. पडला अत्यंत अंधकार. अत्यंत अंधकार त्या दिवशी पडला. एकला हिंडे नृपवर. एकला राजाच त्या अख्ख्या जंगलात हिंडत होता. धनुष्याची लावून शर शोधी कांतार ते दवा. धनुष्याला बाण लावून तो शिकार शोधत होता. कांतार शोधत होता म्हणजे अरण्य शोधत होता. अरण्यात पुढे शिकार भेटते का शोधत होता. तो एका सरोवराचे तिरी राजा गुप्त बैसे वृक्षावरी. राजाला वाटलं एखादं श्वापद आलं की आपण मारू. आता आपण काय करू, एखाद्या वृक्षावरती लपून बसू. म्हणून राजा एका वृक्षावर लपून बसला. कानाडी ओढून त्या अवसरी करणी एके संचोल. कानापर्यंत त्याने धनुष्याची दोरी ओढली, प्रत्यंच्या ओढली कानापर्यंत. आणि करणी ऐके सांचोल. सांचोल म्हणजे त्याला कानाने काहीतरी कुणीतरी येण्याची चाहूल लागली. सांचोल लागणे म्हणजे चाहूल लागणे. तो ते मार्गी श्रावण आला माये बाप घेऊन. तर ती चाहूल कशाची होती? त्या मार्गाने श्रावण बाळ आपले मायबाप घेऊन निघाला होता. दिवसा बहुत विघ्ने आणि उष्ण म्हणून रात्री गमन करी. दिवसा फार विघ्न येत होते. लोक सारखेच विचारचे, कुठं चालले कुठं चालले. मायबापाला नावं ठेवायचे, अरे 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 एक तांदळे तांदळे तुम्हाला दिसत नाही. आणि एवढा तरुण तुमचा गोजिरा लेकरू आणि त्या लेकराच्या खांद्यावर भार देऊन तुम्ही निघाले, लाजा वाटतात का तुम्हाला? असे लोक विघ्न आणायचे. आणि ऊनही भरपूर राहायचं. म्हणून श्रावण बाळ काय म्हणला, आपण रात्रीच्या वेळेला प्रवास करत जाऊ. म्हणून तो ते मार्गी श्रावण आला मायबाप घेऊन. दिवसा बहुत विघ्ने आणि उष्ण म्हणून रात्री गमन करी. दोघे वृद्ध खांदी घेऊन श्रावण तीर्थ हिंडे मेदिनी. त्या सरोवराचे तिरी येऊन उभा राहिला नावेक. नावेक म्हणजे क्षणभर, नावेक म्हणजे थोड्या वेळ. तो दोघे वृंद खांदी घेऊन श्रवण तीर्थ हिंडे मेदिनी. दोघे आईबापाला, वृद्ध असलेल्या मायबापाला खांद्यावर घेऊन श्रावण बाळ तीर्थ हिंडत होता. पृथ्वीवरती तीर्थ हिंडत होता. मेदिनी म्हणजे पृथ्वी. त्या सरोवराचे तिरी येऊन उभा राहिला नावेक. तिथे एक सरोवर होता. त्या सरोवराच्या जवळ येऊन श्रावण बाळ उभा राहिला. तो ती वृद्ध म्हणती श्रावणा आम्हा करवी उदक पाना. ऐकता ऐसिया वचना कावड खाली ठेविली. ते वृद्ध असले मायबाप श्रावण बाळला म्हणले, श्रावणा अरे फार तहान लागले रे, पाणी पाणी नाही पाजलं तर आम्ही कदाचित मरून जाऊ. तहानेने जीव व्याकुळ झाला रे राजा, पाणी पाजतो का? असं श्रावण बाळाचे आई वडील त्याला म्हटले. त्याने काय केलं, कावड खाली ठेविली. ज्या कावडीत मायबाप होते ती कावड खाली ठेवली. हाती कमंडलू घेऊन जीवनात प्रवेशला श्रावण. दशरथे संचोला ऐकून निर्वाण बाण सोडिला. हातात कमंडलू घेतला आणि जे सरोवर होतं त्या सरोवरात पाणी घेण्याकरता निघाला. ते कमंडलू पाण्यात बुडवलं. त्याचा बुडबुड 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 असा आवाज झाला आणि तो आवाज दशरथ राजाच्या कानावर गेला. सांचोल, चाहूल दशरथ राजाच्या कानावर गेली. त्याने धनुष्यबाण सोडला. कोणी? हा, निर्वाण बाण सोडिला सपक्ष बाण हृदय भेदला. तो सोडलेला बाण डायरेक्ट हृदयात
हृदयाला भिडला. हातीचा कमंडलू खाली पडला. बाळा तो श्रावण बाळ आपल्या अंध असलेल्या मायबापाला पाणी पाजण्याकरता निघाला होता. त्यामुळे त्यांनी पाण्यामध्ये कमंडलू बुडवला. त्या कमंडलूचा आवाज बुरबुर बुरबुर झाला. दशरथ राजाने शब्दभेदी बाण मारला. त्या बाणाच्या प्रभावाने दशरथ राजाच्या बाणाने श्रावण बाळ घायल झाला. श्रावण बाळाच्या हृदयात तो बाण लागला. पूर्वी आपल्या आजी आजोबांना कविता होत्या. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, हे आई गे दीर्घ फोडोनी हाक, तो जाऊन पडला झोक. असं आहे. या राजाच्या करुणा काय श्रवणी पडता वाणी. मग तो राजा सुद्धा विवळ झाला, अंतःकरणी धावून आला. म्हटलं माझ्याकडनं कोण्या मनुष्याचा वध झाला, पुढे कथा बघ येणार आहे. सपक्ष बाण हृदय भेदला, हातीचा कमंडलू खाली पडला. संचलय कोणी निर्वाण बाण सोडिला, देहभूमीवरी टाकीला प्राण चालला श्रवणाचा. श्रावण बाळाचा देह भूमीवर पडला आणि त्याचा प्राण आता मात्र श्रावण बाळाचा निरोप घेऊ लागला. म्हणे कोणी सौभाग्याचा बाण करीत आला राम स्मरण, हृदय निवाले संपूर्ण केले पावन मज लागी. पण खाली पडलेला श्रावण, तो जो बाण आला होता, तो बाण राम नामाचा जे जयकार करत आला होता, तो बाण श्रावण बाळाच्या हृदयात लागला. श्रावण बाळ म्हटला, या बाणाने मला पवित्र केलं. कोण्या भाग्यवंताने हा बाण सोडला काय ठाऊक, कारण तो बाण सुद्धा रामनामाचा जे जयकार करतोय. म्हणे कोण सौभाग्याचा बाण करीत आला रामस्मरण, हृदय निवाले संपूर्ण केले पावन मज लागी. ऐकोनी मनुष्याचे वचन, नृपवर जवळे आला धावून. मनुष्यवाणी कानावर पडली, राजा धावत त्याच्या जवळ आला. तव तो पडिला असे श्रावण रामस्तवन करीतची. रामाचं स्तवन करत श्रावण बाळ पडलेला दिसला. रक्ताच्या थरोळ्यात पडलेला श्रावण, तांबडं झालेलं ते सरोवराचं पाणी पाहिलं. राजा दशरथ मनामध्ये खेद करू लागला. मग म्हणे कर्म पापकारी, पडली हत्या मजवरी. श्रावण म्हणे रायान करी खेद काही सर्वथा. राजा म्हटला, अरे अरे अरे, फार मोठं पाप रूपी कर्म माझ्याकडनं घडलं, माझ्या हातून हत्या घडली. अशा पद्धतीचा राजा खेद करत असताना श्रावणाने सांगितलं, राजे साहेब तुम्ही खेद करू नका. खेद काही सर्वता न करी राया, माझी माय बाप वृद्ध दिन, माझे वृद्ध दिन माय बाप तयासी करवी उदेक पान. ते पाणी 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 करून व्याकुळ झालेत, तू त्यांना पाणी पाज. मग मी सोडीन प्राण सत्यदान राजेंद्र. हे राजा, तू माझ्या अंध असल्या मायबापाला पाणी पाजून ये, मग मी प्राण सोडायला मोकळा होईल. दोघे वृद्ध अत्यंत पायी, त्याचे सेवेशी कोणी नाही. दशरथ गहेवरला हृदयी शोकाकुलित झाला. दोन वृद्ध आहेत बघ रे बाबा, त्यांच्या सेवेला कोणी नाही, त्यांना फक्त मीच आधार होतो. आता मी सुद्धा मरतोय रे राजा तुझ्या बाणाने. आता मी मरतोय, माझ्या आई बापाचं संगोपन तू कर रे राजा, त्यांना जाऊन पाणी पाज. करवी उदक पान, मग मी सोडीन प्राण. हे ऐकलं दशरथ गहिवरला हृदयी शोकाकुलित झाला. दशरथाचा अंतकरण डड रडू लागलं. दशरथ राजा शोकाकुल झाला. त्याला फार वाईट वाटू लागलं. अरे अरे, एवढा देखणा शुभ्र श्रावण बाळ मी माझ्या बाणाने वधला. अरे ज्या काळामध्ये अंध असलेल्या मायबापाला कवडीत घेऊन तीर्थयात्रा करायला घेऊन जाणारा श्रावण बाळ कुठे, आणि एकीकडे अंध असल्या मायबापाच्या दोन्ही डोळ्याने चांगल्या असल्या मायबापाच्या कंबरड्यात लाथा घालून त्यांना वृद्धाश्रमात पाठवणारा आजकालचा तरुण कुठे. हा दोन्ही विचार डोळ्यासमोर रामजीच्या वडिलांच्या अर्थात दशरथ राजाच्या आला. दशरथ राजा अंतकरणाने घायाळ झालेले आहेत, शोकाकुल झालेले आहेत. ऐका, श्रावण म्हणे दशरथा, मोदक दोघा पाजून त्वरिता. मग हे सांगावी वार्ता, नाही तरी प्राण त्यागी ती. एक काम करा, तुम्ही लवकर जा. श्रावण बाळाचा निरोप श्रावण बाळाच्या आई वडिलांना नंतर सांगा. आधी या श्रावणाच्या मायबापाला पाणी पाजा. जर आधीच सांगाल श्रावण मेला, तर माझ्या अंध आई बाप पाणी पिणार नाहीत. आधी पाणी पाजा, आणि मग ते जर म्हटले माझा श्रावण कुठे तर सांगा, तुमचा श्रावण माझ्याकडनं मारला गेला. उदकने अयोध्या राणा, वृद्ध म्हणती बारे श्रवणा. तव तो न बोलेची वचना, काही केली सर्वथा. उदक घेऊन निघाला अयोध्येचा राजा. कोणाची तरी येण्याचे पायाचे चाहूल त्या वृद्ध असल्या अंध असल्या श्रावण बाळाच्या आई वडिलांना लागली. ते म्हणले, हे बाळा श्रावणा, हे श्रावणा, बारे श्रावणा म्हणती. परंतु
तव तो न बोलेची वचना काही केली सर्वता. परंतु राजा बोलत नव्हता. का मी बोललो तर यांच्या लगेच बदललेला आवाज लक्षात येईल, विचारतील कोण आहे तू. आणि मी जर सांगावं मी राजा दशरथ आहे, कशासाठी आला, पाणी घेऊन आलो, मग आम्हाला पाणी पाजणारा आमचा श्रावण कुठे विचारलं तर काय उत्तर द्यावं. म्हणून खाली मान घालून राजा काही बोलत नव्हता. उदक नेता अयोध्या राणा, वृद्ध म्हणती बारे श्रावणा, तव तो न बोलेचे वचना काही केली सर्वता. काळे श्रावणा न बोलसी, उदक मागितले एवढे निशी, बारे म्हणून नको पलासी शिनलासी पाडसा. हे पाडसा, हे हरणा, हे बाळा श्रावणा, का बोलत नाहीस रे. इतक्या रात्रीच्या वेळेला तुला पाणी आणायला पाठवलं म्हणून राग आला करे माझ्या वागा, का बोलत नाहीस रे. अशी अंध असली आई म्हणते. बाप म्हणतो श्रावणा, राग आला असेल रे, नसेल पाणी मिळालं तर राहू दे ना, बिगर पाण्याचा राहू रे, उद्या पहाट होईल त्यावेळेला कुठून पाणी आणून दे रे बाळा. तुला त्रास देण्याचा उद्देश आमचा नाही रे. या वयात लेकरं मायबापाच्या कंबाड्यात लाथा घालून त्यांना घराच्या बाहेर काढतात. अंध असल्या आम्हा दोघांची मायबाप बनून सेवा केली श्रावणा. आमच्यावर नाराज होऊ नकोस, माझ्यावर नाराज होऊ नकोस श्रावणा, बोल काहीतरी. तव तो न बोलेची वचना काही केली या सर्वता. उदक मागितले एवढे निशी, बारे म्हणू नको पलासी शिनलासी पाडसा. उदय चली मावळेल मित्र, शेष सांडील भूमिभार, तीव्र तपेल रोहिणीवर तरी क्रोध अनु मात्र न येत ते. अरे श्रावण, आम्हाला माहित आहे एखाद्या वेळेला पश्चिमेला मावळणारा सूर्य कदाचित पूर्वेला मावळल पण तुला राग येणार नाही. शेष कदाचित भूमीचा भार सहन करणार नाही पण तुला राग येणार नाही रे श्रावणा. तीव्र तपेल रोहिणीवर चंद्र शीतळ असतो, पण असा शीतळ असलेला चंद्रही कदाचित तापेल रे श्रावणा. पण मला माहित आहे राजा, तुला राग येणार नाही, तुला राग येणार नाही. तरी क्रोधे अनुमात्र न येत ते, जैसे गंगेचे निर्मळ जीवन तैसे श्रावणा तुझे मन. श्रावणा, अरे गंगेचं पाणी जसं निर्मळ असतं तसं तुझं मन निर्मळ आहे रे बाळा. तान या कार्य न बोलसी वचन, राजा ऐकून रे तान्या, हे श्रावणा, अरे का बोलत नाहीस, बोलणार आहे. हे शब्द राजाने ऐकले, श्रावण बाळाचे गुण ऐकले. कसा आहे तो श्रावण बाळ मनोमन आठवला. रक्ताच्या थरात पडलेला श्रावण पुन्हा दशरथाच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहिला. आणि मग मात्र दशरथ राजा आक्रंद करू लागला, रडू लागला, गहिवरला. मग अजराजपुत्र बोलिला, मी अवचित श्रावण वदिला, तो तीही धरणीवर देह टाकला, प्राण झाला कासावीस. रडण्याचा आवाज ओळखीचा वाटला नाही. मग विचारलं कोण आहे रडणारा. अयोध्येचा राजा दशरथ सांगू लागला, मी अयोध्येचा राजा आहे. माझं दशरथ. दशरथ कशासाठी आला तिथं. पाणी घेऊन आलो, आम्हाला प्यायला पाणी आणलं. आमचा बाळ श्रावण कुठे आहे. तुमचा श्रावण काय झालं. तेवढ्यात आई विचारते, झालं काय. कोण्या जंगलातील हिंस्र पशुने माझ्या बाळावर हत्या तर केली नाही, हल्ला तर केला नाही, माझ्या बाळाचा नाश तर कोणी केला नाही. हे शब्द ऐकले आणि डड्याचा रडला अयोध्येचा राजा. माय, तुझ्या लेकराची हत्या करील इतके जंगलातील पशु क्रूर नसतात. या अयोध्येच्या क्रूर जनावराने तुझ्या बाळाची हत्या केली. तुमचा श्रावण बाळ या पाप्याच्या हातून मारला गेला. हे शब्द ऐकले. अजय राजपुत्र बोलिला, मी अवचित श्रावण वदिला, तव तीही धरणीवर देह टाकीला, प्राण झाला कासावीस. श्रावण बाळ मेल्याचे शब्द ऐकले, प्राण कासावीस झाला. आणि कासावीस झालेला प्राण या दोघांनी हे आपला देह भूमीवरती टाकलाय. तो तीही धरणीवर देह टाकीला, प्राण झाला कासावीस. आठवणी श्रावणाचे गुण, दोघे आक्रंदती दिनवदन. दोघे श्रावणाचे गुण आठवू लागले, दोघे रडू लागले. बाळ श्रावणा, ऐसा पुत्र हे त्रिभुवन शोधताही न सापडे. अशा पद्धतीचं लेकरू शोधूनही सापडणार नाही. आहारे पुत्र श्रावणा, गंभीरा गुण निधाना, अमुचे प्राण करीती प्रयाणा. श्रावणा वदन दाविका, हे श्रावणा, अरे आम्ही आता मरायला लागलो. मायबाप मरते वेळी लेकराचं मुख पाहायची इच्छा असते रे. आम्ही मरण्याआधी प्राण सोडला. श्रावणा, एकदा शेवट तोंड तरी दाखव. या ब्रह्मांड मंडपात श्रावणा ऐसा नाही शोध, जैसे लक्ष्मी आणि वैकुंठनाथ तैसी भवित माता पिता. या ब्रह्मांड मंडपात श्रवणासारखा पुत्र नाही, जैसा लक्ष्मी आणि वैकुंठनाथ तैसी भावित माता पिता. ज्या पद्धतीने वैकुंठधीश आणि लक्ष्मी त्यांच्यासारखं दुसरं कोणी नाही, तसं श्रावणासारखं कोणी दुसरा लेकरू नाही. अशा पद्धतीने श्रावण बाळाचे मायबाप उद्गार काढू लागलेत.
जो न करी पितृमातृ भजन, जळो तयाचे ब्रह्मज्ञान, जो मायबापाची सेवा करत नाही त्याचं ब्रह्मज्ञानाला काढी लावा. तो षटशास्त्रे आला पडून तरी त्याचे दर्शन न घ्यावे. तो शाही शास्त्राचं अध्ययन करून आला असेल, मायबापाची सेवा करत नसेल तर त्याचं दर्शन घेऊ नये, त्याचं तोंड पाहू नये. त्याचे जपतपानुष्ठान दान अध्ययन श्रवण मनन कळा चातुर्य व्यर्थ ज्ञान जैसे भाषण मध्यपीचे. त्याचं जप तप अनुष्ठान दान अध्ययन श्रवण मनन कला चातुर्य ज्ञान हे सगळं व्यर्थ आहे. कशा पद्धतीने? जसं एखाद्या दारुड्याचं भाषण व्यर्थ आहे तसं. त्याने अभ्यासीला 64 कला, त्या अवघ्याची झाल्यावी कला. त्यांनी 64 कला जरी प्राप्त केल्या असतील तरी त्या सगळ्या निष्फळ होतील. का? जयासी माता पित्याचा कंटाळा त्या चांडाळानं शिवावे. त्याला मायबापाचा कंटाळा आहे, त्याला मायबापाच्या कष्टाची जाणीव नाही, त्या चांडाळाचा शिव सुद्धा नाही, स्पर्श सुद्धा करू नये. माता पिता गुरु देवदान चारही दैवते समसमान. माता पिता गुरु आणि देव हे चौघही एका पात्रतेचे आहेत. तोच परमज्ञाता जाण मोडी वचन श्रेष्ठांचे. तोच परमज्ञाता आहे जो श्रेष्ठांचं वचन मोडत नाही, श्रेष्ठांचं वचन श्रवण करतो. म्हणून पुत्र एक श्रावण आठवणी तयाचे गुण, दोघे पडली मूर्छा येऊन जावया प्राण एकवटले. पुत्राचं गुण आठवून दोघेही जमिनीवरती निचष्ट पडलेले आहेत. दोघे पुत्राचं गुण आठवू लागलेले आहेत आणि दोघांचा प्राण आता जाण्याकरता एकवटलेत. मग ती शाप देती प्राण जाता, म्हणती तुझाही पुत्र पुत्र करिता प्राण जाईल रे दशरथा. आमायसाची तात्काळ हे दशरथा, आमचा जसा पुत्र पुत्र करत प्राण जातोय ना, तुझाही तसाच पुत्र पुत्र करत प्राण जाईल. आमायसाची तात्काळ प्राण जाईल रे दशरथा. मग तीही सोडीला प्राण, राय केले तिघांचे दहन, उत्तर कार्य संपादून अयोध्येसी परतला. मग त्यांनी प्राण सोडला. आता दशरथ राजाने मग तीही प्राणी सोडीला, राये तिघांचे दहन केले. तिघांचे म्हणजे कोणाकोणाचे? श्रावण बाळ, श्रावणाची आई आणि श्रावणाचे वडील, या तिघांचंही दशरथ राजाने काय केलं? दहन केलं. त्यांच्या चितेला अंत्यसंस्कार केला, चितेला अग्निडाग दिला. उत्तर कार्य संपादून अयोध्येशी परतला, त्यांची उत्तर क्रिया पूर्ण केली आणि राजा अयोध्येला परत आला. इथपर्यंतची कथा आपण आज श्रवण करू. उद्या पुन्हा आपल्या नियोजित वेळेत कथा श्रवणाकरता समोर उभे राहू, समोर येऊ. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या या पवित्र लंकापुरी नगरीत अंतकरणात असा मानस आला की रामविजय ग्रंथावरती निरूपण व्हावं. भगवंत रामप्रभूंच्या प्रती अनुराग असले भगवत अनुरागी भक्तांनाही ही जणू काही पर्वणीच या कथेच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. कथा श्रवण करण्याकरता जर तुम्हाला रुची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, पुढे पाठवा, शेअर करा आणि काही आमच्यात बदल करायचा असेल तर त्यासाठी सूचना म्हणून कमेंट करा. अशा पद्धतीची विनंती. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.